मस्तपैकी आपण उठलेलो आहे झोपून. बघू शकता दादा अजून झोपलेलाच आहे. आपल्याला हिनं उठवलंय. येडी कुठली. चला तर जाऊयात खाली. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काकी? काय नाही बाबा, चांगला आहे, ठीक आहे. सुप्रभात आहे. चहा पाणी प्यावा म्हणजे जरा. माणसं घ्यायला लागलाय बघा त्याच्यात. चहा पाणी प्यावा म्हणजे जरा. फक्त चहा पाणी आहे, दुसरं काय? हो, चहा पाणी जरा करावं म्हणलं. सकाळच्या पारी काय असते? चहाच असतोय. का घेतोय मला तो त्याच्यात? माझी मर्जी. तर आता आपण मस्तपैकी मेवला आंघोळ घालणार आहे. बघू शकता तुम्ही. तर तिला समजलेलं आहे आंघोळ घालणार आहे म्हणून तिथं कोपऱ्यात येऊन बसलेली आहे आता. चला तर तिला आधी आंघोळ घालूया. तर आपल्या मेवला आपण घातलेली आंघोळ बघू शकता तुम्ही. थोडीशी तिची ग्रूमिंग पण केलेली आहे मी. शिकली ती मस्तपैकी आता आपल्यावरती. उडबीट केला लोकांनी तर 4 टाइमची जेवण झाली. 10:30 वाजलेत आणि अजून झोपले. काय बोलायचं आता. तर आपलं आता मस्तपैकी झालेलं आहे आवरून वगैरे. आंघोळ वगैरे सगळं झालेलं एकदम प्रॉपर. आणि आता आपण मस्त नाश्ता करायला बघू शकता तुम्ही. नाश्ता केलेला आहे ना आपल्या. सो खाऊयात आता. आणि आता आपण कुठे बाहेर नाही जाणार आहे. आज आपण गेमिंग करणार आहे थोडीशी. तर गेमिंगचा चॅनल मी दुसरा आता लगेच नाही ओपन करणार आहे. बट बघू आता काय होतंय कसं होतंय. गेमिंगचा अजून काही विचार नाही केलेला काय करायचं. बट आपलं ब्लॉगिंग चालू राहणार आहे, टेन्शन घेऊ नका. चला तर आता नाश्ता करूयात. मित्रांनो आता आपलं आवरून वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण रोहितची वाट बघत थांबलोय. तो 5-10 मिनिटात येतो म्हणला होता. तर बघूया आता कधी येतोय तो. मस्तपैकी जायचं आहे आपल्याला शिवपार्वती मंदिरामध्ये. चला बघूया आता कधी येत आहे ते. तरी आलेले आहेत बघू शकता तुम्ही. रोहित पण आलेलं आहे मस्तपैकी. चला मित्रांनो आता रोहित आवरून झालेलं आहे आणि आपण निघालेलो बघू शकता तुम्ही. चला तर निघूयात. आता आपण जाणार आहे शिवपार्वती मंदिरामध्ये. मित्रांनो आता फायनली आपण पोहोचलेलो आहे शिवपार्वती मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही सगळी तयारी वगैरे झालेली आहे. मंडप तुम्हाला काल तुम्ही बघितला असेल ब्लॉग कालचं. तर नाही तो आज अपलोड केलाय. तो बघितला असेल तुम्हाला समजेल की कसं कसं काय काय सगळं झालेलं आहे. बघू शकता इथून मंडप स्टार्ट आहे. पूर्ण इकडं लाईन मध्ये ऊन लागू नये म्हणून सगळा मंडप केलेला आहे. आधी आपण चप्पलीला काढूयात. चला तर बघू शकता तुम्ही सगळी काळजी घेतलेली आहे भक्तांची. चला आज जाऊयात. हे बघा इथून महिला दर्शन रांगा आहेत. पुरुष कुठे आहे? इकडून पुरुष आहे बघा. 2 वेगवेगळ्या रांगा केल्या त्यावेळेस. आधी एकत्रच होते सगळे. शकता मित्रांनो काल इथला मंडप टाकायचं राहून गेल तर आज इथला मंडप टाकलेला आहे. आपल्या आबांना बघू शकता. आबा टाकलेले. आबा काय म्हणायचं तुम्हाला ऑडियन्सला? चला तर जाऊयात आपण आतमध्ये. वेदांत इथं बसलेलं बघू शकता तुम्ही. हळूच बघतोय हळूच. काय वेदांत विषय. चलो काय करायचं. तर मित्रांनो वेदांचा ब्लॉग त्याने शूट केलाय, एडिट पण केलाय. पण ते डाउनलोड होईल नाही कारण स्टोरेज जास्त जात आहे त्याला. त्याचं बघूया आपण काहीतरी करूयात आता. आज मस्त तयारी केलेली आहे. खाली कार्पेट वगैरे टाकलेलं आहे. एकदम छान दिसतंय. लास्ट टाइम पण हेच टाकलं होतं आम्ही. चला तर आतमध्ये जाऊयात आता आपण. आणि मेन उद्या महाशिवरात्री दिवशी मित्रांनो इथूनच दर्शन असते. इथून दर्शन घेऊन इथून निघून जायचं परत. इथून आतमध्ये एंट्री नसते मेन महाशिवरात्री दिवशी. चालू आहे.
तर भावांनो बघा आपला संस्कार पुरस्कार नुसतं कॉन्टेंटसाठी काम करताना कॉन्टेंटसाठी काम करताना कॉन्टेंटसाठी काम करतो बोला संकेत चला महिला मंडळाचं दर्शन झाले मला साईडला फोटो काढणार चल साईडला दर्शन करा मग दर्शन चला साईडला बरा फोटो काढणार साईडला देवाचा फोटो घ्या चला फोटो काढा परवानगी नाही चला होय रे तिथे फोटो काढायला परवानगी नाही तू तर ब्लॉग बनवतोस मी कॅमेरा पकडला झालं बघी इतक्या वेळ बसताना नुसता मोबाईल बघायचा काय सुद्धा ए बस होत आल्यानंतर भावा तर आपला संस्कार मागाशी मोबाईल बघत बसता लागा नाही ही व्हिडिओ चालू केला की संस्कार नसतं धंदे चालू केले नंतर म्हणजे काम करायचं चालू केले आपला संस्कार सिंगल आहे तर संस्कारसाठी कोण तुम्हाला बघत असेल लय जावं पाहिजे संस्कार कसा कोण आहे संस्कार होय इंस्टाग्रामला डीएम करायला लागेल इंस्टाग्रामची आयडी संस्काराची इंस्टाग्रामची आयडी BTW संस्कार लाईक कुठे गेलं असं काय तर आहे संस्कार पुरस्कार टाका, सगळं काही. चला बाहेर चला बस करा बंद करा बंद नसते होत आमचं तसं नसतंय एकदा ब्लॉग चालू झाला ना 10 मिनिटाचा ब्लॉग होऊन बनवणार बंद करायचं नंतर आपला भारत देश मागे राहिला पुढे जाऊ देतात यासारखी माणसं सारखी नाहीतर मी आतापर्यंत फेमस ब्लॉगर झालो असतो चांगले माझे 20,000 फॉलो झाले असते पण स्पार्कीमुळे माझे फॉलोअर सबस्क्राईब ते मांजर पर्वतीवरतीच असते मंदिरात झोपले निवांत निवांत झोपले टेन्शन नाही काय नाही पेपर नाही दिवसभर नुसतं खायचं आणि झोपायचं काय करायचं मित्रांनो तर आता आपण आरती करून घेऊया पंकजचे आगमन झालेलं आहे काय लागा पंकज धूळ बनतोय लागा जेव्हा पंकजला येत ना मित्रांनो कुठं काय लागा परशुरामा मित्रांनो श्रीकांतचं आगमन झालेलं आहे ठिकाणी बघू शकता तुम्ही काय बोलला का झालं पेपरला का कसला तास बुडवतोय हे ह्याच्यामुळे ह्याला डोकं नाही म्हणते आपला कंटेंट क्रिएटर आलाय होय श्रीकांत वेदांत आत गेलाय काय श्रीकांत तुझा डायली श्रीकांत काय बोललो ना काय ते तुला काय ते म्हणते तुला काय वाटलं श्रीकांत काय आहे मंदिरात असला सगळ्यात मोठा नमुना तो आहे वेदांच्या तोंडावर स्मित हास्य आलं श्रीकांतला बघून त्याला सगळं माहित आहे होय आयुष्यमान भाऊ नाही एवढं नको तू एकच झालाय बस अजो मित्रांनो लगेच नसलं कुठे दोन जिगरी मित्र भेटले ते फक्त बसलं बॉक्सात तुम्हाला वाटतंय दाढीवर ओळखतो आम्ही काय बोललो ना का बघू शकता पंकज प्रसाद वाटप कोरटकर राहिलं पाटील शेवटला पाटील सोडते
खिशात iPhone 14 आहे रे. मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी तयारी चालू झालेली आहे मस्तपैकी. खाली पण पूर्ण हार वगैरे लावायचं चालू झालेलं आहे. सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे इथं यांनी. बघू शकता तुम्ही उद्यापर्यंत नंतर मंदिर एकदम सजून तयार होणार आहे. तो ब्लॉगर घाबरलो. क्या रे बाय. भांडण चालू झालेलं आहे यांचं. बघू शकता तुम्ही. ते गेले पण इकडे 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 श्रीकांत बाय. राईट टाइमला उडी बसली नाही तर पाय गेलता याचा. तर मित्रांनो आता साफसफाई मस्तपैकी झालेली आहे. बघू शकता सगळे दरवाजे आता लावलेले आहेत. सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे. आता पंकज बाकी कॅमेरा देण्यासाठी थोडक्यात घरी 2 पडून नाही पण रोल पंकज ती 150 रुपये दिला सरांचा तू. बाहेरचं पुसायचं चालू आहे आता थोडस. काय लागता आधी बाय झाला बोल फोनवर. अरे झाला फोनवर बोल. डेकोरेशन अजून थोडंफार फुलांचं वगैरे राहिलेलं आहे तिथं. बघू शकता त्यांचं चालू आहे. ते आतमध्ये ठेवणार आहेत मित्रांनो मेन गाभाऱ्याच्या बाहेर. तर मित्रांनो बघू शकता इथं मस्तपैकी चालू आहे सगळी तयारी. डेकोरेशन वगैरे फुलांचं हे मेन गाभाऱ्याच्या बाहेर ठेवणार आहेत. सगळं ऑलमोस्ट झालंय. सगळं थोडंफारच राहिलं. तिकडे बघू शकता पाळणे वगैरे पण चालू झालेले आहेत. यात्रेत आपण जाऊया थोड्या वेळाने आता. तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे आपलं दर्शन होतंय यात्रेमध्ये. खेळणे बिळणे बघायला जरा. हा पंकजचा फोन आलाय बघू शकता तुम्ही. हॅलो हा पंकज बोल की. नाही सापडलं रे. हा 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 बघ कोणाकडे आहे. तर चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे यात्रेमध्ये आणि आपलं ब्रेसलेट झालेलं आहे गायब. आपण तिथे काढून ठेवलं होतं पण तिथून कोणीतरी घेतलं वाटतंय. असेल तिथेच कुठेतरी, कुठे जाणार नाही. चला आता जाऊयात आपण यात्रेमध्ये. गाडी निकालो. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळे दुकानं वगैरे पूर्ण चालू होतात शिवरात्रीचे 1 दिवस आधीपर्यंत. तर बघू शकता सगळे चालू झालेले आहेत आणि यात्रेची मेन एंट्रेन्स इथूनच आहे पण आपण मागून चाललेलो आहे. चला तर जाऊयात आता. बघू शकता दोन्ही साईडला दुकाने झालेली. मित्रांनो यात्रेमध्ये आम्ही गाडी घेऊन फिरत आहे. बघू शकता तुम्ही. हा पाव आणतो की. आता आपण आलेलो आहे यात्रेमध्ये. बघू शकता तुम्ही सगळं झालेलं आहे डेकोरेशन वगैरे. फक्त धूळ खूप जास्त आहे इथं त्यामुळे जरा अवघड होणार आहे. बट ठीक आहे सगळी तयारी वगैरे झालेली आहे आणि यात्रा पण चालू झालेली आहे. बघू शकता सगळे दुकानं वगैरे चालू झालेली आहेत. पलीकडच्या साईडला खायचं वगैरे सगळे तिकडं आपण उद्या जाऊन एक्सप्लोर करूया. आज बघू शकता तुम्ही सगळे एकदम क्वालिटीमध्ये. तर चला आता बघितली असेल तुम्ही यात्रा. आता जाऊयात आपण जरा. थोडंसं काम आहे आपल्याला गावामध्ये. चला मित्रांनो श्रीकांत वेड्यासारखं इकडून तिकडे पळत आहे. बघू शकता तुम्ही. आता काहीतरी घेऊन आलाय बघा कुरकुरे बिरकुरे. दुसरं काही काम धंदेच नाहीत. झालं तर घेऊ की नाही स्ट्रगल. तर आता आपण घेऊयात काय 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 घ्यायचं आपल्याला. ते काय काय आणायचं विचार. किती किलो आणायचं ते विचार. तर आता आपण घेऊयात. आपल्याला शाबू आणि शेंगदाणे घ्यायचे. शाबू आणि शेंगदाणे तिकडे आहेत काय. सूर्यफूल पामतेल सोयाबीन काय नक्की विषय काय आहे कळलं नाही मला मित्रांनो. बरं सांगतो. 1 किलो शेंगदाणे, अर्धा किलो शाबू. हां काकूंचं. आणि आपल्या 2 किलो शेंगदाणे 2 किलो शाबू. हां 2 किलो. चला तर तिथनं घेऊया आपण. पिशवी नाही आणली. पिशवी घ्यावी लागली आहे का. आणि पण आणायचं सांगते बघू घरी विचारतो. तर मित्रांनो आलेलो आहे आपण भूमिकाला भेटायला. ती थोडीशी आजारी आहे. तर सगळे आले तिथं बघू शकता तुम्ही. डॉक्टर आले आणि भूमिका इथं. बरं वाटतंय का भूमी. काय आता सलाईन वगैरे लावली होती. सलाईन काढली त्यासाठी आम्ही जरा खरेदी करून आलो. भरपूर मोठी खरेदी करून आलो.
मग काय तर मित्रांनो फायनली आता आपण घरी आलेलो आहे आणि ही बघू शकता या डॅगत करते तर आता आपण भूमीकडून घरी आलेलो आहे आणि आता मस्तपैकी आपण जरा ब्लॉग वगैरे एडिट करणार आहे आणि उद्या आपल्याला सकाळी जायचंय शिवपार्वती 4:30 वाजता त्याच्यामुळं आता आपण लवकर झोपणार आहे आज ब्लॉग वगैरे एडिट करून. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा, नक्की करा आणि उद्याचा पण ब्लॉग नक्की बघा. कालचा बघितलं नसेल तर कालचा पण बघा, स्क्रीनवरती येईल तुमच्या, क्लिक करा बघा. आवडला तर त्याला पण लाईक करा. चला तर भेटूयात नवीन दिवशी नवीन ब्लॉग सोबत. जय श्रीराम.